आजचा दिवस म्हणजे 7 मार्च हा जनऔषधी दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. जनऔषधी दिवस म्हणजे काय आणि जनऔषधी केंद्र म्हणजे काय आणि या योजनेचं उद्दिष्ट काय? तर बघा पी-एम-बी-जे-पी या योजनेअंतर्गत भारतामध्ये गावोगावी तसेच शहरांमध्ये सुद्धा प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. लोकांना जेनेरिक मेडिसिन हे कमी दरात अवेलेबल व्हावं आणि तसंच स्त्रियांना जे सॅनिटरी प्रॉडक्ट्स आहेत ते कमी दरात अवेलेबल व्हावे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. आता जेनेरिक जे मेडिसिन असतात ना, त्यांची प्राईस ब्रँडेड मेडिसिनपेक्षा खूप कमी असते. मग ह्या केंद्रांवर जवळ-जवळ 2,000 जेनेरिक ड्रग्स अवेलेबल आहेत. त्याच्यात 300हून जास्त सर्जिकल आयटम्स अवेलेबल आहेत. आता या केंद्रांची संख्या सुमारे 13,000च्या घरात पोहोचलेली आहे. आणि 2019च्या स्कीम अंतर्गत स्त्रियांना फक्त ₹1 मध्ये सॅनिटरी नॅपकिन इथे अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. या योजनेचं मला एक खूप चांगलं उद्दिष्ट वाटलं, की ह्या योजनेचं पारदर्शकता खूप आहे. म्हणजे तुम्ही यांच्या वेबसाईटवर गेलात, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र वेबसाईटवर, तिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टचं नाव आणि त्याची प्राईस दिसून येईल. त्यामुळे दुकानदार तुम्हाला त्याच भावामध्ये ती मेडिसिन देईल. नंतर या योजनेचं उद्दिष्ट असं आहे, की किंवा ब्रीदवाक्य आहे, की रोजगारसुद्धा आणि सेवासुद्धा. म्हणजे जे लोकं या योजनेचा लाभ घेतात त्यांची सेवा होते आणि जे लोकं हे केंद्र उभारतात त्यांना एक प्रकारे रोजगार मिळून जातो. तर खूप चांगली अशी स्कीम आहे आणि गव्हर्नमेंटला ह्या अशा स्कीम जास्तीत जास्त काढायची आता नितांत आवश्यकता आहे.